आपण पाहतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्व तळवडे भाग असेल, सर्व जी नवीन समाविष्ट गावं झाली तर ती गावं 17 गावं मला वाटतं 1997 साली समाविष्ट झाली। त्या 1997 साली समाविष्ट झाल्यानंतर जी टॅक्स प्रणाली होती आपल्या महानगरपालिकेची ती अ, ब आणि क या 3 विभागामध्ये होती आणि त्याच्यामध्ये क विभागामध्येही नंतर समाविष्ट झालेली सर्व गावं, मग त्यामध्ये चरवली असेल, मुशी असेल, दिघे असेल, चिखली असेल, तळवडे, रावेत, किवळे ह्याचा परिसरांचा सर्वांचा समावेश होता। पण त्या काळामध्ये रेड झोनची टांगती तलवार सुरुवातीच्या काळामध्ये नव्हती। मला वाटतं त्यानंतरच्या काळामध्ये रेड झोन ह्या परिसरामध्ये घोषित झाला। रेड झोन एकदा घोषित झाल्यानंतर जो भाग या रेड झोनने बाधित झाला त्या ठिकाणी जी विकास कामं होणार होती ती विकास कामं पूर्ण या ठिकाणी ठप्प झाली आणि त्याच्या मानाने ह्या भागाचा विकास आणि इतर शहराच्या भागांचा असलेला विकास याच्यामध्ये फार मोठा तफावत आहे। कारण की कुठले आरक्षण या ठिकाणी डेव्हलप नाही, या ठिकाणी गार्डन असेल, या ठिकाणी क्रीडांगण असेल, या ठिकाणी स्विमिंग पूल असेल, कुठलं प्रेक्षागृह असेल, हॉस्पिटल मोठं असेल, ह्या सुविधा या भागामध्ये रेड झोन असल्यामुळे कुठलेही बांधकामं करायला या ठिकाणी परवानगी नाही आहे। त्यामुळं पण जो कर घेतला जात होता तो कर आम्हाला ज्या क वर्गामध्ये टाकलं होतं तो इतर गावांप्रमाणेच होता, म्हणजे रावेत, किवळे, चिखली, मुशी, दिघी, चरोली याप्रमाणे होता। व त्या भागामध्ये होणारा विकास आणि ह्या भागावर होणारा विकास फार मोठा फरक आहे। कारण की हा टॅक्स कसा ठरवला जातो की या भागातलं असलेलं भाडे उत्पन्न जे असतं त्याच्यावरती हा टॅक्स ठरला जातो। पण मला सांगा, रेड झोनमधील असलेला उत्पन्न भाड्याचं जो दर आहे आणि तो इतर भागांमध्ये असलेला दर याचा जमीन आसमानचा फरक आहे। म्हणून ही बाब आमच्या या ठिकाणी निदर्शनास आली। या भागातल्या सर्व नगरसेवक असेल, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असेल यांची निदर्शनास आले। ती आमच्या निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी ती आम्ही आमचे आमच्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना ही निदर्शनास आणून दिली आणि त्यांना निदर्शनास आणून दिलं। दादांनी त्वरित या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक असेल, आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे नेते, आमचे मार्गदर्शक अजितभाऊ गव्हाणे असतील यांचे आणि कमिशनर साहेबांची या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्यानंतर त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की बाबा हा खरंच या ठिकाणी दादांनी सांगितलं हा रेड झोनच्या परिसरावरती नागरिकांवरती कायम वर्षानुवर्षी होत आलेला अन्याय आहे। कारण की त्या ठिकाणी म्हणावं अशी विकास कामं होत नाही आहे, त्या ठिकाणी म्हणावा असा निधी खर्च केला जात नाही, पण टॅक्स हा इतर भागांप्रमाणेच घेतला जातो। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आयुक्तांना पण ते निदर्शनास आणून दिलं। आयुक्तांनी देखील महानगरपालिकेच्या ते मान्य केलं आणि या ठिकाणी हा काल जो निर्णय झाला स्थायी समिती असो त्यानंतर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये देखील निर्णय झाला की तो निर्णय असा झाला की मालमत्ता कराच्या जो सामान्य कर असतो त्याच्यामध्ये सामान्य करामध्ये 50% या ठिकाणी सूट देण्यात आली। ती सूट अशी देण्यात आली की आपण पाहतो की जो महानगरपालिका येत्या काळामध्ये ते सर्व जे कॅल्क्युलेशन असते ते त्या ठिकाणी सांगितलं जाईल, पण ओव्हरऑल सगळ्याच याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते रेसिडेन्शियल असू द्या, कमर्शियल असू द्या, अंदाजे आपल्याला 30 ते 35%